श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयीं मक्षमालां हस्ते नैकेन पद्मं शुकमपि च सितं पुस्तकं चापरेण या सा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्न। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांचं दिव्य चरित्राचं अवगाहन करत असताना दुर्गमान डोंगरावरती तुम्ही जा अशी आज्ञा भगवतीची आणि दत्तप्रभूंची झाली। मग हा दुर्गमान डोंगर कसा होता, ती विजया देवी ते भैरव देवीचं लिंग काय, भैरवनाथांचं ते स्थान कसं होतं, भैरी देवीचं लिंग कसं होतं, त्या ठिकाणी तो वाहणारा अखंड वाहणारा झरा आणि ती तुळशी नावाची नदी, असं रमणीय असलेल्या त्या डोंगराच्या ठिकाणी जाण्याचं नेमकं प्रयोजन तरी काय असेल म्हणून फिरत असताना, पायी प्रवास करत असताना कवलव नावाच्या गावामध्ये नारायण स्वामी पोचले, असा कथाभाग आपण पाहिला। आता हे जे कवलव नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये काल वर्णन केलं, नागेश शास्त्री गुळवणी नावाचे एक अत्यंत सात्विक असं दाम्पत्य तिथं राहत होतं। नारायण स्वामींचा अनुग्रह त्यांना लाभलेला होता। साधी गोष्ट आहे का हो? ज्यांच्यावरती दत्तात्रेयांची परिपूर्ण कृपा आहे, आई भगवती महालक्ष्मी ज्यांच्याशी स्वतः बोलते, ज्यांचं जीवनच पवित्र असं आहे, ज्यांचं जीवन धन्य अशा स्वरूपाचं आहे, अशा दिव्य अधिकारी महापुरुषाकडून अनुग्रह प्राप्त झाला। साधी गोष्ट आहे का? हे कुटुंब इतकं सात्विक होतं की ऐन माध्यान्ह काळी यतिवर्य आपल्या दारात उभे आहेत, आपले गुरु महाराज दारात उभे आहेत, नारायण नामाचा उच्चार करतायत। सज्जन हो, संन्याशांच्या भोजनाला पुडी असं म्हणतात बरं का। चालून योग आलाय, आपले सद्गुरू आपल्या दारामध्ये पोचले, का आले कशासाठी आले माहित नाही, पण नारायण शब्द ऐकला, एक दोन शिष्य बरोबर येथे पाहिलं, त्या माऊलीनं सगळी तयारी केली। बघा, 1000 ब्राह्मण जेवल्याचं किंवा 1000 पान जेवायला वाढल्याचं जे पुण्य आहे, तो एक यती जेवायला वाढल्यानंतर, एक संन्याशी जेवायला वाढल्यानंतर आहे। हे तर साक्षात दत्तकृपेनं परिप्लुत झालेलं असं जीवन असलेले नारायण स्वामी, त्यांची भिक्षा त्या माऊलीने केली। मला सांगायला आवडेल या निमित्ताने की हे जे दाम्पत्य होतं, यांना पुढे एक अपत्य, यांना संतती नव्हती। नारायण स्वामींनी या निमित्ताने जाता जाता त्यांनी जेव्हा याचना केल्यानंतर त्यांना श्रीफळ प्रसाद दिला, त्यांना प्रसाद दिला आणि सांगितलं नारायण स्वामींच्या कृपेने झाला म्हणून या दंपतीला पुढे नंतर नारायण स्वामींची ही घटना घडल्यानंतर नारायण नाव एक पुत्ररत्न झालं, त्याचं नाव नारायण ठेवलं। त्याला पुढे दत्तात्रय नावाचा जो पुत्र झाला, त्यांच्याच कुळामध्ये दत्त संप्रदायातले महान अधिकारी सत्पुरुष योगीराज वामनराव गुळवणी महाराज यांचा जन्म झाला। ते याच वंशातले बरं का, म्हणून जाता जाता हा खुलासा केला। इतकी दिव्य परंपरा असते, इतके आशीर्वाद मिळालेले असतात, तेव्हा कुठे असा महापुरुषांचा आश्रय झाल्यानंतर या घटना घडत असतात। त्या घरामध्ये भिक्षा पूर्ण झाली आणि स्वामी महाराजही अत्यंत प्रसन्न झाले, आशीर्वाद दिला। दुसऱ्या दिवशी प्रातस्नान करून आन्निक करून नागेश भटजींच्या इच्छा होती, नागेश भटजींची, की गुरु महाराज मला पण आपल्या बरोबर घेऊन चला। जर दत्तप्रभूंची आणि महालक्ष्मीची आज्ञा आहे की त्या डोंगरावरती जायचंय, मला पण आपल्या बरोबर घेऊन चला। त्यांच्या इच्छेनुसार त्यांनाही बरोबर घेतलं आणि स्वामी महाराज निघाले। 12 वाजण्याच्या सुमारास पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या माध्यान्ह काळी तारळे नावाचं गाव लागतं, त्या तारळे नावाच्या गावामध्ये पोहोचले। तिथे राम दीक्षित गुळवणी नावाचे आपले पूर्वाश्रमीचे श्वशूर म्हणजे सासरे, त्यांच्या घरामध्ये त्यांनी जी प्रार्थना केली होती की महाराज आमच्या घरी आपण भिक्षा करावी, म्हणजे पूर्वाश्रमीचे सासरे त्या रामदीक्षित गुळवणींच्या घरामध्ये
त्या दिवशीची दुसऱ्या दिवशीची भिक्षा घेतली आणि दुर्गमान पर्वतावर जाण्यासाठी आता स्वतः नारायण स्वामी, त्यांच्यावर त्यांचे आलेले 2-3 शिष्य कोल्हापुरातून आलेले, त्यात आता हे नागेश शास्त्री बरोबर आणि अन्य काही मंडळी मिळून त्या तारळ्यातनं आता पुढचा प्रवास सुरू केला. त्या दुर्गमांच्या पायथ्यापाशी गेल्यानंतर ती ग्रामस्थ मंडळी एकत्र जमली आणि त्या ग्रामस्थांनी विचारलं की म्हणलं आता एवढ्या लगबगीनी, एवढ्या घाई गर्दीनी वर जाण्याचं प्रयोजन काय? का म्हणून तुम्ही गडबड करून वर जाणार आहात? कशासाठी म्हणून तुम्ही त्या डोंगरावरती जाणार आहात? मुखातनं एकच उत्तर आलं, भगवत आज्ञा आहे, दत्तप्रभूंची आज्ञा आहे, भगवतीची आज्ञा आहे म्हणून वर जायचंय. इतकंच नाही तर वर गेल्यानंतर डोंगरावरती जी विजया नावाची देवी आहे त्या विजया देवीचं दर्शन होईल. श्रींच्या मुखातनं, नारायण स्वामींच्या मुखातनं उत्तर आलं. ती ग्रामस्थ जी मंडळी होती ती म्हणाली, महाराज उद्या जर आपण जायचं सकाळी ठरवलं ना तर आम्ही सुद्धा आपल्या बरोबर येऊ, रस्ता दाखवू, तुम्ही आज आत्ता रात्री संध्याकाळी निघण्याचं असं धाडस करू नका. स्वामी महाराज म्हणाले, नाही नाही, म्हणाले आज सायंकाळीच आम्हाला तिथं पोहोचलं पाहिजे. ते ग्रामस्थ म्हणाले, महाराज का सकाळी जा सांगतोय सांगू का? कारण पुष्कळ दिवस झाले वरती डोंगराकडे जाण्याचा रस्ता सध्या बंद आहे, पाऊलवाटाही सगळ्या नष्ट झालेल्या आहेत, तिथं कोणाची वस्ती नाही. अलीकडे 1 महिनाभर विजया देवीची पूजा सुद्धा नीट घडते न घडते अशा पद्धतीचा व्यवहार चालू आहे. म्हणाले का? याचं कारण तिथे एक मोठा वाघ आहे आणि तो तिथे येतो, वारंवार येतो आणि त्याच्या भीतीनं कोणी पूजेला सुद्धा तिथं जात नाही. महाराज असं भलतं सलतं धाडस आपण करू नये एवढी आमची इच्छा आहे. त्या ग्रामस्थांनी ज्यावेळेला महाराजांच्या पुढे प्रस्ताव ठेवला तेव्हा क्षणभर महाराज थांबले आणि मुखात उत्तर आलं. महाराज म्हणाले, तुमच्यापैकी आमच्या बरोबर म्हणाले कोणीच येऊ नका, कारण तुम्ही प्रापंचिक जीव आहात. आमची स्थिती आता अशी आहे की आम्हाला आता कशाचंच भय शिल्लक राहिलं नाहीये. सद्गुरु दत्तात्रेयांच्या कृपेने, भगवतीच्या कृपेने आता निर्भय अशी स्थिती आमची झाल्यामुळे वाघ सिंहादी हिंस्र श्वापदांची आम्हाला कसली म्हणाली भीती. आणि महाराजांनी एक सुंदर प्रबोधन, एक सुंदर मुद्दा तिथं म्हणला, तेवढा सांगतो आणि आजच्या दिवशी आपण थांबूया. महाराज म्हणाले, भगवंताच्या इच्छेनी झाडाचं पान सुद्धा हलत नाही. भगवंताच्या इच्छेनी मोठे मोठे इंद्र, सूर्य, वायू, अग्नी, यम, देवदेवता सुद्धा भगवंतांची आज्ञा उल्लंघन करत नाहीत. शासन होईल या भीतीने आपापली कामं चोख पार पाडत असतात. मग त्यांची इच्छा आहे म्हणून चाललोय ना, मग कुठला वाघ आणि कुठला सिंह आणि कोण आणि काय, कशाला हिंस्र श्वापदांची आम्ही भीती बाळगायची? जे होणार आहे ते होणारच असतं. आपण कितीही सावरायचा प्रयत्न केला तरी जे व्हायचं ते होतच असतं. आम्हाला काळजी आता मरणाची नाही, आम्हाला जायचंय हे मात्र नक्की आहे. काय घडलं? त्या हिंस्र श्वापदांची भीती होती. एक वाघ वरती येत होता, गावकरी म्हणाले होते. त्या वाघाचं काय नेमकं तिथं काय घडलं? काही त्या वाघाचं दर्शन झालं का? व्याघ्र दर्शन झालं का? तो वाघ आडवा काही आला का? एक रोचक रंजक अशी गोष्ट उद्याच्या चरित्राख्यानात आपल्याला सांगतो. आज इथेच वाणीला विराम देऊ. त्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू आणि इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.